पुणे, दिल्ली, सांगलीतून 1700 किलो ड्रग्स जप्त करण्यात आलाय। 3 दिवसांमध्ये तब्बल 3500 कोटींचा ड्रग्स जप्त करण्यात आला आहे। पुणे पोलिसांनी आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई केली आहे, तर गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। दरम्यान कुठे किती ड्रग्स जप्त केला आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये जाऊन एक मोठी कारवाई केली आहे आणि कोट्यावधींचा ड्रग्स जप्त केला आहे। पुण्याच्या विश्रांतवाडीमधून 55 किलो ड्रग्स जप्त करण्यात आला आहे, तर कुरकुंभ MIDC मधून 700 किलो ड्रग्स जप्त करण्यात आला आहे। आणि त्याचबरोबर दिल्लीमधून सुद्धा 900 किलोपेक्षा जास्त ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। सांगलीच्या कुपवाडामधून 50 किलो ड्रग्स ताब्यात घेण्यात आले, तर पुण्याच्या विश्रांतवाडीमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। मी पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की अतिशय मोठं स्कॅन्डल भयंकर आहे, म्हणजे ते फिगर वाचल्यानंतरच मनात धसका बसतो। तर ते अतिशय मोठं स्कॅन्डल त्यांनी शोधलं, ज्याला त्या परिभाषेमध्ये क्रॅक करणं म्हणतात। एवढा मोठा स्कॅम त्यांनी क्रॅक केला, त्याबद्दल मी पुणे पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो। ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी कमिटमेंटचे विषय आहे, प्रायोरिटीचे विषय आहे। या केसमध्ये जे सुरुवात 1.5-2 किलो सुमारासचे MDची वरून सुरू झाली होती, त्यावरून आत्तापर्यंत आम्ही अंदाजन 1700 किलो MD आणि त्याचे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहेत त्या उघड करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेली आहे। आमचे 12 ते 15 पथक वेगवेगळे शहरात प्री पोझिशन्ड आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।